शेतकऱ्यांसाठी नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या दरम्यान नुकसानाची मदत दिली जाणार आहे। मृत जनावरांच्या मर्यादेची अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे। पुरामध्ये मृत पावलेल्या सर्व जनावरांची भरपाई दिली जाईल। सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून नमो शेतकरी व PM किसान योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। पीक विमा कर्जमाफी संबंधित सुद्धा मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला असून शेतकरी मित्रांनो फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ। राज्यातील 24,73,556 शेतकऱ्यांकडे थकबाकी। 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। 2 लाखापर्यंतची होणार कर्जमाफी। शेतकऱ्यांकडील थकीत कर्जाची स्थिती एकूण 1,33,44,209 शेतकरी थकबाकीत 24,73,556 शेतकरी एकूण थकबाकी 35,477 शेतकरी। यामध्ये 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी स्वतः माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्राची उभारणी। महाराष्ट्रात 2026 मध्ये 11 केंद्रे होणार कार्यान्वित। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पावसाने झोडपले अहिल्यानगरात 18,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र। विदर्भातही नुकसानीची नोंद। महाराष्ट्रात उद्योगांसाठी वीज स्वस्त होणार। मुख्यमंत्री यांची माहिती। पारदर्शक मैत्री पोर्टलद्वारे राज्यातील उद्योजकांना एका छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी मैत्री पोर्टल सक्षम करण्यात आले। राज्यात अवकाळी पावसाचा कहर। गुरुवारी एका दिवसात 8,468 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। सध्याला पाहायला गेलं तर पावसामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अधिक माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।